जय श्रीकृष्ण. सुप्रभात. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमची सगळ्यांची सकाळ आनंदात आणि मस्त जावो. तर मी करत आहे सकाळी सकाळी चहा आणि माझी दिदी मुलगी चालली आहे फिरण्यासाठी. तर पहा, चहा माझा करून झालेला आहे आणि मी पत्तागोबीची पानं ही भाजून पाहत आहे. कारण पत्तागोबी ही असली का नकली कशी ओळखायची, तर तिचं पान हे गरम केल्यानंतर आपण जर प्रेस केलं तर ते फाकल्या गेलं तर ही नकली, आणि जर ते तुटल्या गेलं तर ती असली. तर पहा, चहा मी समोर देऊन आलेले आहे आणि आता चालू आहेत आपल्या मस्तपैकी पोळ्या बनवायच्या. तर मी कणिक ही अगोदरच भिजवून ठेवलेली होती. आणि कारण मार्केटमध्ये आजकाल नकली पण पत्तागोबी येऊ लागली आहे. आपल्याकडे जास्त नाही, परंतु आपण जर व्यापाऱ्यांकडून घेतली, खेडेगावातल्या लोकांकडून नाही घेतली तर मनामध्ये शंका येते. त्यामुळं बाहेरील कवर काढायचं आणि गॅसवर गरम करून पाहायचं. आणि मला माझ्या लाईफमध्ये 2 वेळेस खराब पत्तागोबी लागली होती. त्यामुळं मी ती टेस्ट करून बघत असते. 2 मिनटं नाहीत लागत, पटकन होते. तर पत्तागोबी मी कट करून बाजूला ठेवलेली आहे आणि चालू आहे आपलं. पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता ताट बनवत आहे समोर जेवणासाठी. तर पहा, मी आज भाजी बनवलेली आहे, ओल्या हरभऱ्याची भाजी. जसं आपण ती भाजी खुडतात ना, हरभरे घाट म्हणजे ढाळा तयार होण्याच्या अगोदर फुलं वगैरे आल्यावर, ती भाजी बनवलेली आहे. खूप छान होती ओल्या हरभऱ्याची भाजी, अप्रतिम लागते. तर हे पहा, पूर्ण स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि आता स्वयंपाकात तयार झालेलं ताट समोर देऊन मी घेत आहे चहा. आणि मला 2 वेळेस चहा घ्यायची सवय आहे. मी सकाळी एकदा चहा घेते आणि परत देवपूजा करायच्या अगोदर एकदा चहा घेत असते. तर बघा, ही भाजी किती छान अप्रतिम दिसत आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे घरामध्ये. शक्यतो ती भाजी चांगल्या प्रकारे निवडून घ्यायची, त्याच्यामध्ये कचरा वगैरे जाऊ द्यायचा नाही, कारण ती धुवायला जमत नाही. धुतल्यानंतर त्याची टेस्ट कमी होते. ही आमची मॅडम मस्तपैकी अभ्यास करून परत फोन बघत झोपलेली आहे. माझं जवळपास काम सर्वच आवरलेलं आहे. मी दारात उभी राहिलेली आहे. तर तेवढ्यात आमच्या दारामध्ये आलेली एक बाई विकण्यासाठी बकेटा वगैरे